आज तुम्ही मुंबईला जाताय, नेमकी कुणाची भेट घेताय, काय नेमकं निरोप आलाय तुम्हाला? काल मी सटाण्यामध्ये प्रचारात असताना मला त्या ठिकाणी आमचे मोठे बंधू गणेश भाऊंचा फोन आला का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आपले फडणवीस साहेब यांचा त्यांना कॉल आलेला होता की गोकुळला घेऊन तू मुंबईला पोच. पण मी सटाण्यातून मला मालेगावला पण त्या ठिकाणी प्रचारासाठी माझं त्या ठिकाणी रूट ठरलेला होता, त्यामुळे मी सटाणा मालेगाव करून प्रचार करून मला सायंकाळी येण्यास उशीर झाला. तर गणेश भाऊ काल दुपारीच मुंबईकडे रवाना झालेले, पण मला आता माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेलेले आहे. पण मला गणेश भाऊंचा निरोप आहे की आपल्याला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्या ठिकाणी आज भेटणार आहेत. हो, मी त्यांना भेटणार आहे. आता महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आहे दोघं पण. आता मला तर खरा फडणवीस साहेबांचाच निरोप होता, पण आज त्या ठिकाणी ते मुंबईमध्ये उपलब्ध नाही आणि एकनाथ शिंदे साहेब आहे वाटतं, तर मी त्यांना आज भेटेल. हो, मी लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे. काल पण मी त्या ठिकाणी सटाण्यामध्ये व्यक्तिगत सगळ्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या, नंतर सायंकाळी मी मालेगावच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. मुख्यमंत्री दिल्लीमध्ये आहे, मग मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी देखील जाणार आहे? नाही, मला जर मुंबईत जाऊन तसं काही सांगितलं गेलं की आपल्याला दिल्लीला जायचं, तर आता शेवटी तिथं मला जाणं क्रम प्राप्त आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहात. मात्र काल किशोर दाढे यांनी गणेश भाऊंच्या घरी जाऊन भेट घेतली होती आणि मतदान करण्यासंदर्भामध्ये त्यांची चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी कुणाल दराडे यांनी असं काही बोललेलंच नाही असं देखील पुनरुच्चार केला होता. हे बघा, ते कुठले मतदान मागायला ते आलेले नव्हते, ते आले होते गणेश भाऊंची आणि माझी व्यक्तिगत भेट घेण्यासाठी. पण मी त्यांची भेट त्या ठिकाणी काल नाकारली. ते गणेश भाऊंना आणि वहिनींना भेटले. काल त्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली, माफी पण मागितली की आमच्याकडून येण्यास उशीर झाला किंवा कुणालचा शब्द चुकलेला आहे. आता ते जे सांगताय का त्यांनी हे पण सांगितलं, मला आपल्या माध्यमातूनच कळाले की गणेश आणि गोकुळ दोघे माझे लहान भाऊ आहे. जर आम्ही तुमचे लहान भाऊ आहे आणि तुमचा स्वतःचा पुतण्या आम्ही जर लहान भाऊ आहे असं म्हटल्यानंतर आमचा बाप पण हा किशोर दराडेंचा बाप होऊ शकतो. मागच्या वेळेस तुमचा पुतण्याच जर तुमच्या बापाचा उद्धार करत असेल आणि त्याच्यावर तुम्ही दिलगिरी व्यक्त करीत असाल तर ही कुठली पद्धत आहे? अगोदर बोलायचं आणि नंतर मग दिलगिरी व्यक्त करायची, हे काय महाराष्ट्राच्या संस्कारांना किंवा संस्कृतीला शोभनीय नाही. आणि आपल्याला माहित आहे कुणाल दराडेंचे पूर्वी पण असे वादग्रस्त व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून पण ते त्या ठिकाणी फिरताय. आपल्याला माहित आहे त्यांच्या हॉस्पिटलमधलं एक घाण माझा तरी बापच काढलाय, पण एका व्यक्तीचा त्यांनी किती 7 पिढ्यांचा उद्धार केलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून.